नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो देवदर्शनाय नमः ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर काल काय झाले की संध्याकाळी मी मार्केटहून येता येता मला रस्त्यामध्ये तुळशी मोठी तुळस पंढरपुरी तुळस दिसली व त्याचे रोप दिसले खूप सारे। ते मला घरी घेऊन यायचे आहे, त्यासाठीच आपण आलेलो आहोत। काल रात्री ह्यामुळे मी ती घेतली नाही, कारण संध्याकाळचं तुळशीला हात लावू नाही व कोणत्याही प्रकारच्या झाडाला हात लावू। तर चला आपण तुळशी जवळ आलेलो आहोत। तर मित्रांनो, जी मी तुम्हाला तुळस आता येता त्याची तुळशीबद्दल मी बोलत होतो, पंढरपुरी तुळस, तीच ही तुळस आहे। तुम्ही बघू शकता, ही आपल्या नॉर्मल तुळशीपेक्षा जी घरोघरी तुळस असते त्यापेक्षा खूप मोठे मोठे पानं यायचे आणि याचा सुगंध खूप दूर दूरपर्यंत येतो आणि खूपच सुंदर असा सुगंध येतो। ही पंढरपुरी तुळस घरी नेण्याचं विशेष कारण म्हणजे ही तुळस विठ्ठलाला खूपच आवडते। त्याचा सुगंध जो आहे विठ्ठलाला खूप आवडतो हा सुगंध। तर विषय असा आहे की मित्रांनो, ही जी मोठी तुळस आहे आता जी आपण बघितली, त्या तुळशीचा मंजुरा कोणीतरी रस्त्याच्या मधोमध जे डिवायडर आहे तिथे टाकलेला आहे आणि तिथे खूप सारे तुळशीचे पंढरपुरी तुळशीचे रोप आलेले आहे। त्यामधीलच एक दोन रोप आपण घरी घेऊन जाणार आहोत। तर हे आपण हे दोन रोप घेऊया, एक आणि एक दुसरा मोठावाला वाला। आता आपण तुम्ही बघू शकता खूप छान रोप आहे आणि याची पानं खूप मोठे मोठे आहेत। तर आपण आता घरी जाऊया। तर आपण आता घराजवळ आलेलो आहोत। ह्या तुळशीला पंढरपुरी तुळस असे का म्हणतात, तर त्यामागचं कारण असे आहे की एका दिवशीच्या दिवशी ही तुळस आपण विठ्ठलाला वाहतो, कारणाने ह्या तुळशीचे नाव पंढरपुरी तुळस असे पडलेले आहे। दोन तुळशीचे रूप आणण्यामागचे कारण असे आहे की एक तुळशीचं रोप मला माझ्या ताईच्या इथे द्यायचे आहे। तर आता आधी आम्ही ही तुळस एका कुंडीमध्ये काळी माती टाकून ही तुळस लावणार आहे, तुळशीचं रूप, आणि त्यानंतर आम्ही ही इंद्रावन मध्ये ठेवणार आहे। काळी माती चांगल्या प्रकारे ओरिजिनल काळी माती जी राहते शेतात ती ही आहे, ज्यामुळे तुळस जी आहे खूप हिरवीगार आणि खूप मोठी आहे। तर आता आपली पंढरपूरची तुळस आहे ही चांगल्या प्रकारे कुंडीमध्ये लावण्यात आलेली आहे। तर आता एक काम करायचं आहे, ही कुंडी जी आहे तुळशीची ती उचलून इंद्रावनवर ठेवायची आहे। कुंडीमध्ये लावल्याने खूप सुंदर दिसत आहे तुळस। तर आता आपण उचलून इंद्रावन मध्ये ठेवूया। तर मित्रांनो, तुळशीचे एकूण 16 प्रकार असतात। बाकीचे 15 प्रकार जाणून घेण्यासाठी चॅनलला तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। मित्रांनो, जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आमचा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।